या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। देवेंद्र फडणवीस चोरांचे सरदार, भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई करत नाही। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर ठाकरे जनादेश चोर आणि कफन चोर म्हणत फडणवीसांचा पलटवार। ठाकरेंच्या शिवसेनेचा महायुतीतल्या वादग्रस्त मंत्र्यांविरोधात जनाक्रोश, जुगाराचा डाव ते डान्सबारची नक्कल करत ठाकरेंच्या शिवसेनेनं डिवचलं। मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यभरात तीव्र निषेध। मी ओरिजिनल, माझी कॉपी करणं उबाठाच्या बापालाही जमणार नाही। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनानंतर संजय गायकवाडांचं प्रत्युत्तर। मतचोरी विरोधात इंडिया आघाडीचा एल्गार, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरील धडक मोर्चा पोलिसांनी संसदेजवळच अडवला। आयोगाकडून फक्त 30 नेत्यांनाच भेटीची परवानगी। निदर्शनादरम्यान महिला खासदार बेशुद्ध। इंडिया आघाडीच्या खासदारांसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडून दिल्लीत स्नेहभोजनाचं आयोजन। सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊतांसह अनेक नेते आणि खासदार सहभागी। काँग्रेस देशात अस्थिरता पसरवते, राहुल गांधींचे आरोप आणि इंडिया आघाडीच्या मोर्चानंतर भाजपची टीका। आमची लढाई संविधान वाचवण्यासाठी, सत्य देशासमोर आहे, आम्हाला अचूक मतदार यादी हवी, राहुल गांधींची मागणी। तर केंद्र सरकार घाबरलं, मोर्चानंतर प्रियंका गांधींची टीका। खंडणीखोरांचा सरदार कोण जनता जाणते, कोण चीफ मिनिस्टर आणि कोण थीफ मिनिस्टर हे विधानसभा निवडणुकीत जनतेनं दाखवलं। बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका। कर्नाटक, बिहार आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस, मतचोरीच्या आरोपांसंदर्भात 10 दिवसात शपथपत्र देण्याचे निर्देश। माझ्या मतदारसंघातीलही डेटा मागवणार, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक हवी, लोकशाही वाचवण्यासाठी लढणार, सुप्रिया सुळेंची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही यश मिळवता येईल का, यासाठी ठाकरेंची धडपड। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनावरून पंकज भोयर यांची टीका। रत्नागिरीत ठाकरेंच्या सेनेकडून चक्क मविया विरोधात घोषणाबाजी, आंदोलनात चुकून घोषणाबाजी, आम्ही मवियात एकत्रच। काँग्रेस जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यांचं स्पष्टीकरण। 15 ऑगस्टला मंत्री अदिती तटकरे रायगडमध्ये ध्वजारोहण करणार। रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या वादादरम्यान निर्णय, तर नाशिकमध्ये ध्वजारोहणासाठी मंत्री गिरीश महाजन यांना मान। ही यादी फक्त ध्वजारोहणासाठी, पालकमंत्रीपदासाठी नाही। नाशिकमध्ये दादा भुसे आणि रायगडमध्ये गोगावले पालकमंत्री होतील असा अजूनही विश्वास, मंत्री उदय सामंत ठाम। पुणे विद्यापीठातील व्हॉइस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेविरोधात विद्यार्थी काँग्रेसचं आज आंदोलन, तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रेरणेतून स्पर्धा आयोजित केल्याचं विद्यापीठाचं स्पष्टीकरण। विद्यापीठानं राजकीय अजेंड्याचा भाग व्हायचं नसतं, याचाच कदाचित विद्यापीठ प्रशासनाला विसर पडलेला दिसतो। विद्यापीठांनी राजकीय व्यक्तिपूजेपेक्षा शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी तसंच व्हॉइस ऑफ डेमोक्रेसी अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले तर अधिक योग्य राहील, रोहित पवारांचं ट्विट। आम्ही कुलगुरूंना वादविवाद स्पर्धेचं पत्रक देतो, मतांची चोरी करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत का? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्हॉइस ऑफ देवेंद्र स्पर्धेवरून सुषमा अंधारे यांची टीका। खोतकी विधानामुळे भास्कर जाधव यांच्यावर वादंग, माझ्यावर टीका करण्यासाठी भाजपनं ब्राह्मण संघाला पुढे केलं, मात्र मी कुणालाही घाबरणार नाही, माफी मागणार नाही, भास्कर जाधव वक्तव्यावर ठाम। सांगलीचं सगळ्यात जास्त वाटोळं जयंत पाटील यांनी केलं, गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल, त्यांच्या मोठ्या नेत्यावर बोलण्यास मला मनाई, पडळकरांची प्रतिक्रिया। अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याबाबत चालढकल केली जाते, याला कुणीही क्षमा करणार नाही। सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य, अहिल्यादेवींचा पुतळा उभारल्यावर जे सेलिब्रेशन करायचं त्याच्या तयारीला लागा, चंद्रकांत पाटलांचं आवाहन। मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचं मुंडे साहेबांचं स्वप्न होतं, मात्र त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी मराठवाड्याला दुष्काळी ठेवलं। लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका। मुंडे साहेबांच्या वारशासोबत संघर्ष आणि कटकारस्थानही माझ्या वाट्याला, वडिलांच्या आठवणी सांगताना पंकजा मुंडे भाऊक। लातूरमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण। नाशिकमध्ये शिंदे गटाच्या बैठकीत राडा, दुसरा पक्षाचा पदाधिकारी असल्याचा आरोप करत हाणामारी, मंत्री उदय सामंत, दादा भुसे यांच्यासमोरच पदाधिकाऱ्यांचा राडा। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप। सांगलीचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बुधवारी किंवा गुरुवारी पक्षप्रवेश। पृथ्वीराज पाटील यांच्या घरी डिनरला आलेल्या भाजपच्या चंद्रकांत पाटील यांची घोषणा। नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का बसणार, भाजप कार्यकर्ते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। पदाधिकारी राजेश भोर यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्ते पक्षप्रवेश करणार। आज सकाळी मातोश्रीवर प्रवेश सोहळा। शिंदेंच्या सेनेच्या बबिता पवार बेस्ट पतपेढीची निवडणूक लढणार, बबिता पवारांचा बेस्ट कामगार सेनेच्या उत्कर्ष पॅनलमध्ये समावेश। बबिता पवार यामिनी जाधव यांच्या निकटवर्तीय।
बेस्ट पतपेढीच्या उमेदवारीवरून ठाकरेंच्या सेनेत नाराजी. ठाकरे सेनेच्या पॅनलमधून बबिता पवार निवडणूक लढवणार असल्यानं नाराजी. आधी पक्षप्रवेश करूनच निवडणूक लढवावी, ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची मागणी. मनसे पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ आज 11:15 वाजता मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार. मतदार नोंदणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत भेट घेणार. राज ठाकरेंच्या आदेशानंतर पदाधिकारी भेट घेणार. मराठी हिंदी वादावरील राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार. याचिका केवळ प्रसिद्धीसाठी, कोर्टाचं मत. मंत्री जळगाव जिल्ह्याचा आणि टेक्स्टाईल पार्क अमरावतीला लाज वाटली पाहिजे अशा शब्दात ठाकरेंचे माजी खासदार उन्मेष पाटील यांची मंत्री संजय सावकारे यांच्यावर टीका. जलसंपदा मंत्री जळगावचा मात्र सातबंधारे आणि नार प्रकल्पाच्या कामाची बोंब. उन्मेष पाटील यांचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका. मराठा समाजाला डोळ्यासमोर ठेवून आम्हाला संपवण्याचा डाव उद्धव ठाकरेंनी रचला. सावली बारवरून होणाऱ्या आरोपांना रामदास कदमांचं उत्तर. रामदास कदमांनी सावली बारचं शेट्टी नावाच्या व्यक्तीसोबतचं करारपत्र दाखवलं. बेकायदेशीर धंदा या जागेवरून चालवणार नाही असं नमूद. फक्त हॉटेलचा व्यवसाय करावा असंही करारपत्रात नमूद. कदम यांची माहिती. ठाण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री प्रताप सरनाईकांकडून फडणवीस शिंदेंचा जयवीरू असा उल्लेख. कुणी कितीही एकत्र आलं तरी आम्हाला फरक पडणार नाही. सरनाईकांनी ठाकरे बंधूंच्या युतीवरून लगावला टोला. कबूतरखान्यासंदर्भात हायकोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. कबूतरखाने बंद करण्याचे हायकोर्टाचे आदेश. कबूतरखान्याच्या बंदी समर्थनार्थ मराठी एकीकरण समिती उद्या आंदोलन करणार. जैन मुनींनी दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समिती उत्तर देण्यासाठी आंदोलन करणार. हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेकडून कारवाईचा बडगा. कबुतरांना खाद्य टाकल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई. आतापर्यंत 32,000चा दंड वसूल. दादरसह गिरगावमध्ये 3 गुन्ह्यांची नोंद. कबुतरांसाठी हाती शस्त्र घेऊ अशी चिथावणी देणाऱ्या जैन मुनीवर मंत्री प्रंगल प्रभात लोढांची सौम्य प्रतिक्रिया. विधानाशी सहमत नाही एवढं बोलून लोढांनी बोलणं टाळलं. दादरमध्ये कबुतरखान्यासाठी झालेल्या आंदोलनात अद्यापही गुन्हा दाखल नाही. वास्तू पालिकेची असल्यानं त्यांची तक्रार आल्यानंतरच कारवाई केली जाणार. मुंबई पोलिसांकडून स्पष्ट. जामनेर तालुक्यातील बेटावत खुर्द गावात 10 ते 15 जणांकडून तरुणाला मारहाण. उपचारासाठी घेऊन जाताना सुलेमान पठाणचा मृत्यू. वडिलांच्या फिर्यादीवरून 10 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल. घटनेनंतर जामनेरमध्ये तणावाची परिस्थिती. अलीकडच्या काळात लोक हवेत बार सोडतात. पुरावे काहीच नसतात. बोलून निघून जातात. दुसऱ्या दिवशी वेगळं बोलतात. लातूरमधील भाषणातून फडणवीसांचा शरद पवारांना टोला. अनेक वर्ष सत्तेत राहिलेल्या जाणत्या राजानं महाराष्ट्र उपाशी ठेवला. राधाकृष्ण विखे पाटील यांची शरद पवारांवर टीका. फक्त घरं फोडायची कामं केल्याचा पवारांवर घणाघात. लातूर ग्रामीण मतदारसंघ म्हणजे पाकिस्तानात भारताचा झेंडा लावण्यासारखा. भाजप आमदार रमेश कराड यांचं वक्तव्य. तर काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांची कराड यांच्यावर टीका. छावा संघटनेच्या विजय घाडगे यांनी लातूरमध्ये फडणवीसांची भेट घेतली. कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची विजय घाडगेंची फडणवीसांकडे मागणी. निवडणुकीच्या काळात माझ्यावर अॅट्रॉसिटी दाखल व्हावी यासाठी अनेक प्रयत्न झाले. भास्कर जाधव यांचा आरोप. तर माझ्या अटकेसाठी वरिष्ठ नेत्याचे फोन येत होते. जाधव यांचा दावा. सोसायटीच्या पुनर्विकासावरून ज्येष्ठ मराठी अभिनेते किशोर कदम यांचे आरोप. अंधेरीतील हवामहल सोसायटीच्या विकासात बिल्डरसह कमिटी सदस्य गोंधळ घालत असल्याचा आरोप. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची किशोर कदम यांची मागणी. अणुहल्ल्याच्या धमक्यांना बळी पडणार नाही. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलणार. आसिम मुनीरच्या धमकीनंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट. भारत फ्रान्सकडून खरेदी करणार आणखी राफेल. 114 मल्टी रोल फायटर एअरक्राफ्ट अर्थात बहुउद्देशीय लढाऊ विमानं खरेदी करून भारत वाढवणार हवाई दलाची ताकद. सध्या लढाऊ विमानांचे 29 स्क्वॉड्रन, त्यांना 42 स्क्वॉड्रनची आवश्यकता. अरबी समुद्रात भारतीय नौदलाचा युद्ध सराव सुरू. पाकिस्तानही त्यांच्या हद्दीत फायरिंग ड्रिल करणार. ऑपरेशन सिंदूरच्या 4 महिन्यांनंतर शक्ती प्रदर्शन. डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचं 14 ऑगस्टला मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. केंद्राच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला डबेवाले उपस्थित राहणार. कार्यक्रमामुळे डबेवाल्यांची सेवा 14 ऑगस्टला बंद ठेवली जाणार. पुणे जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी वादात. कार्यालयीन वेळेत उपशिक्षणाधिकारी कार्यालयात नमाज पढत असल्याचा आरोप. प्रहार संघटनेकडून कारवाईची मागणी. मुंबई सिंधुदुर्ग विमानसेवा लवकरच सुरू होणार. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांचं आश्वासन. विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी नारायण राणेंचा पुढाकार. मंत्रालय विधान भवनानंतर आता मुंबई पोलीस आयुक्तालयातही लागणार फेशियल रेकॉग्निशन सिस्टीम. आयुक्तालयातही काम नसणाऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी उचलण्यात येणार महत्वाचं पाऊल. मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची आज संध्याकाळी बैठक. वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात पार पडणार बैठक. उद्धव ठाकरे बैठकीला मार्गदर्शन करणार.
कोल्हापुरातील महादेवी हत्तीणीबाबत सुप्रीम कोर्टात गुरुवारी पुढील सुनावणी. महादेवीला वनतारामधून पुन्हा नांदणीत आणण्याच्या कायदेशीर पर्यायांची माहिती कोर्टाला दिली जाणार. पुण्यातील स्नेहा झेंडगे आत्महत्या प्रकरणातील सर्व आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या 7 जणांविरोधात गुन्हा. सासरच्या जाचाला कंटाळून स्नेहा झेंडगेची रक्षाबंधनाच्या दिवशी आत्महत्या. पुण्यातील उर्से टोल नाक्यावर ट्रॅफिक वॉर्डनला संतप्त नागरिकांची मारहाण. वॉर्डनवर खासगी बस ऑपरेटरकडून बेकायदेशीर पैसे उकळल्याचा आरोप. वाहतूक पोलिसांना आक्षेप केल्यानंतर वॉर्डननं पैशाची दिली कबुली. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.